नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत आपल्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की ईस्ट इंडिया कंपनीने भारताला कशा पद्धतीने जिंकले त्याचे कारण। त्या कारणामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजांनी अगोदर युरोपियनांना जिंकलं। त्या युरोपियनांच्या कारणामध्ये मी तुम्हाला सांगितलं का फ्रेंचांचे हारण्याचे काय कारण होते आणि इंग्रजांचे जिंकण्यामागे काय कारण होते। याच्या अगोदरचं जे लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजांनी भारताला जिंकलं, इंग्रजच का जिंकले त्याच्या मागचे कारण सांगितले आणि भारतीय का हारले याच्या मागचं कारण सांगितलं। आजचा जो आपला मुद्दा आहे तो हा आहे की भारताला जिंकण्यामागं ब्रिटिशांचा कोणता उद्देश होता। म्हणजे भारताला जिंकलं कोण तर ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलं, पण भारताला जिंकण्यामागं ब्रिटिशांचा म्हणजे ब्रिटिश सरकारचा कोणता उद्देश होता हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे। याच्यासाठी दोन इतिहासकार आहे, एक आहे ब्रिटिशांचे इतिहासकार ज्याला आपण म्हणतो इंग्रज इतिहासकार आणि एक आहे आपले भारतीय इतिहासकार। आता आपण तर म्हणून दिलं की भारताला जिंकण्यामागं ब्रिटिश सरकारचा हात होता, तर इंग्रज इतिहासकार काय म्हणते बघा की इंग्रज इतिहासकार म्हणते की आमचा भारत जिंकण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि प्लॅनिंगही नव्हतं, म्हणजे योजनाही नव्हती। काय म्हणते इंग्रज इतिहासकार, आमचा भारताला जिंकण्याचा कोणताच उद्देश नव्हता आणि योजनाही नव्हती, ते तर परिस्थितीच अशी येत गेली की काय करत गेलं, आम्हाला युद्ध करावं लागलं। परिस्थितीच अशी उत्पन्न होत गेली की आम्हाला युद्ध करावं लागलं आणि आम्ही युद्धामध्ये जिंकत गेलो। आम्ही भारताला फक्त योगायोगानं जिंकलं, योग होते आमचे चांगले की आम्ही काय करत गेलो, भारताला जिंकत गेलो। हे इंग्रज इतिहासकारांचं म्हणणं आहे। मग भारतीय इतिहासकाराला सिद्ध करावं लागेल की भारताला तुम्ही योगायोगाने नाही जिंकलं, तुम्ही कसं जिंकलं, प्लॅनिंगने जिंकलं, हे भारतीय लोकांना सिद्ध करावं लागेल। तर मग भारतीय इतिहासकार म्हणते का हा केवळ योगायोग नाही, तुम्ही जे भारतीयांना जिंकलं हा केवळ योगायोग नाही, हे इंग्रजांची पूर्वनियोजित योजना तयार करून भारताला जिंकलं। इंग्रजांनी कसं जिंकलं, पूर्वनियोजित अगोदर प्लॅनिंग केल्यानंतर कसं जिंकलं, भारताला जिंकलं। आणि एवढंच नाही, तुम्ही अमानवीपणाचा काय दिला, परिचय दिला। जसं 1857 मध्ये त्याच्यानंतर तैनाती फौज, ठीक आहे ना, तर तैनाती फौजीचं धोरण पाहिलं। त्याच्यानंतर तुम्ही डलहौसीमध्ये पहा, विलिनीकरणाचं धोरण तुम्ही अवलंबलं, ठीक आहे ना। त्याच्यानंतर आपण सांगितलं की भारतीय राजांना कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कसे जिंकले हे मग आपले भारतीय इतिहासकार त्यांनी सांगायला लागले। मग आता इंग्रज इतिहासकारानं काय केलं का आपलं अगोदरचं स्टेटमेंट बदलवून टाकलं, म्हणजे आमचा भारताला जिंकण्याचा कोणताच उद्देश नव्हता, आम्ही योगायोगानंच तर काय केलं त्याला जिंकलो, हे स्टेटमेंट बदलवलं। आता काय म्हणते इंग्रज इतिहासकार की ठीक आहे यार, त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारचा काय दोष आहे, ते तर ईस्ट इंडिया कंपनी दोषी होती, आम्ही थोडीच होतो। कोण दोषी होतं, ईस्ट इंडिया कंपनी दोषी होती। त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे काही गव्हर्नर दोषी होते। म्हणजे कोण दोषी होतं म्हणते इंग्रज इतिहासकार, तर ईस्ट इंडिया कंपनी दोषी होती म्हणते आणि गव्हर्नर दोषी होते म्हणते। याच्यामध्ये ब्रिटिश सरकारचा काहीच हात नाही, याच्यात ब्रिटिश सरकार दोषी नाही असं इंग्रज इतिहासकार म्हणते। मग भारतीयांना यांचं या मताचं खंडन करावं लागेल। मग भारतीयांनी काय केलं का यांच्या या जे काही स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटचं खंडन केलं। बघा, भारतीय इतिहासकार म्हणते का भारताला जिंकण्याचा ब्रिटिश सरकारचाच उद्देश होता, मग प्रूव्ह करून द्यावं लागेल। भारतीय इतिहासकार म्हणते का भारताला जिंकण्याचा ब्रिटिश सरकारचा उद्देश होता, प्रूव्ह करून द्या। मग ते म्हणते कसा, सिद्ध करा, कसा उद्देश होता सिद्ध करा तुम्ही। मग सिद्ध करतो ना, सांगतो कसा काय भारताला जिंकला। पहिलं बघा की ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचा एकाधिकार दिला।
व्यापाराचा काय दिला? एकाधिकार दिला. हे एक कारण आहे. का बरं तुम्ही असा एकाधिकार दिला की भारतासोबत दुसरी इंग्लंडमधली कोणतीही कंपनी व्यापार करणार नाही, फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करणार? म्हणजे तुमचा काहीतरी उद्देश होता, म्हणूनच तुम्ही काय दिला? फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच भारतासोबत व्यापार करण्याचा परवानगी दिली. म्हणजे हे एक कारण आहे. तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला प्रसंगानुसार जर भारतात सिच्युएशन असली तर त्या प्रसंगानुसार भारतामध्ये युद्ध करण्याचा अधिकार दिला. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये प्रसंगानुसार युद्धही करू शकते, त्याच्यानंतर काय करू शकते? तहही करू शकते, त्याच्यानंतर विलिनीकरणही करू शकते. एवढे अधिकार तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला दिले. याच्या मागे ब्रिटिश सरकार तुमचा काय उद्देश होता सांगा? तिसरं कारण भारतीय इतिहासकार सांगते का सोयीनुसार ज्या ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनीला गरज पडेल त्या त्यावेळेस तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला आर्थिक मदत पण केली. कशी आर्थिक मदत केली? तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला काय दिले? कर्ज दिले मोठमोठाले. वेलस्लीच्या काळामध्ये 3 पट कर्ज झालं होतं, आपल्याला माहीत आहे अगोदर. त्याच्यानंतर सैनिकी सहाय्य पण दिलं, वेळेनुसार काय दिलं? सैनिकी सहाय्य पण दिलं. आपण पाहिलं अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं 1857च्या उठावाच्या वेळेस जवळपास ईस्ट इंडिया कंपनी हारलीच होती की लंडनवरून 50,000 सैनिकाची मदत आली होती. मग हे तुम्ही काय दिलं? ईस्ट इंडिया कंपनीला दिला. याच्या मागे तुमचा काय उद्देश होता? भारताला जिंकायचा नव्हता का भारताला जिंकायचाच होता? त्याच्यानंतर चौथा आहे की जिंकलेल्या प्रदेशाचं प्रशासन कसं चालवायचं याचं ईस्ट इंडिया कंपनीला तुम्ही मार्गदर्शनही केलं. आणि 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून कंपनीवर तुम्ही नियंत्रण कसाला सुरुवात केली आणि 1858 नंतर स्वतःचं शासन हाती घेतलं. मग आता सांगा की तुम्ही भारताला जिंकलं. भारताला जिंकण्यामागं ब्रिटिश सरकारची काय नव्हता? उद्देश होता की नव्हता? आता इंग्रज अधिकार फेल पडले. इंग्रज इतिहासकार जे होते ते काय पडले? खोटे पडले. मग आता त्यांनी पुन्हा स्टेटमेंट बदलवलं आणि ते सांगतात का हो आमचा भारत जिंकण्याचा उद्देश होता, आमचा भारत जिंकण्याचा उद्देश होता, पण तो चांगला उद्देश होता. आम्ही भारताला जिंकलं त्याच्या मागे आमचा उद्देश जो होता तो कसा होता? चांगला होता. मग कसा चांगला होता? मग भारतीय विचारण कसा चांगला होता? कोणता असा तुमचा उद्देश होता का तुम्ही भारताला जिंकलं? मग ते सांगन का आम्ही भारताला आधुनिक करण्यासाठी जिंकला, आम्हाला भारतात आधुनिकीकरण करायचं होतं त्याच्यासाठी आम्ही भारताला जिंकला. नाही, दुसरं तिसरं आमचं काही कारण नाही. आम्हाला भारताला काय करायचं होतं? आधुनिक करायचं होतं, म्हणून आम्ही भारताला जिंकला. भारतीय लोक म्हणून पुन्हा हे स्टेटमेंट खोडून काढायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की भारताला वगैरे काही तुम्हाला आधुनिक करायचं नव्हतं, तुम्हाला भारताची लूट करायची होती, म्हणून तुम्ही भारताला जिंकला. मग आता आपले इतिहासकार म्हणताय का भारताला लुटण्यासाठी तुम्ही काय केलं की भारताला जिंकलं? ते म्हणून कसं लुटलं? प्रूफ करून दाखवा. मग प्रूफ करू आपण. बघा, पहिलं टॅक्ससाठी ईस्ट इंडिया कंपनी काय करायची की ज्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनी जवळ एखादी प्रदेश आला, जसं आपण पाहिलं की प्लाशीची लढाई झाली, बक्सरची लढाई झाली आणि बंगालमध्ये इंग्रजांना कर गोळा करण्याचा अधिकार दिला, तर त्यावेळेस काय झालं का कंपनीच्या हिस्सामध्ये ब्रिटनच्या सरकारनं काय मागितला? हिस्सा मागितला. या हिस्स्यातून काय करत होती ब्रिटिश सरकार? तिकडे डेव्हलपमेंट करत होती. हे एक कारण आहे का भारताला जिंकण्यामागं ब्रिटिश सरकारचं काय धोरण आहे. नंबर 2 आहे का इंग्लंडमध्ये औद्योगिक धोरण झालं, म्हणजे औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाली, इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल तयार होते. तेवढ्या मालाची इंग्लंडला गरज नाही आहे. तो माल सेल करण्यासाठी भारतासारखी बाजारपेठ पाहिजे, म्हणजे भारत एक बाजारपेठ पण आहे. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये माल तयार करायचा आहे, त्याच्यासाठी कच्चा माल पण पाहिजे आणि भारतात काय होता आता? कच्चा माल पण बनत होता. म्हणून त्यांना औद्योगिक क्रांतीसाठी भारताची काय होती? गरज होती. त्याच्यानंतर मग गुंतवणुकीसाठी ब्रिटनजवळ आधुनिकीकरणानंतर एवढा पैसा आला, हे तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून राहिलो. आणखी त्याचं डिटेल आपण करू. आपण बस फक्त थोडंसं तुमची समज बनवण्यासाठी सांगून राहिलो. गुंतवणुकीसाठी इंग्लंडमध्ये एवढा पैसा आला
जेव्हा आधुनिकीकरण झालं तर त्यांच्या जे काही उद्योगपती आहे त्यांच्याजवळ लोकांजवळ एवढा पैसा आला का त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इंग्लंडमध्ये तर काय अशी जागा राहिली नाही, भारतामध्ये जागा आहे, म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक करायचं आहे. आणि जेव्हा की भारतामध्ये सरकार कोणाचं आहे, ब्रिटिशांचंच आहे. ब्रिटिश सरकार असलं त्याच्यामुळे आपण तिथं पैसा गुंतवला, त्या पैसा वापस निघायची काही टेन्शन नाही आहे, म्हणजे तिथं आपला पैसा सेफ आहे. वरतून आपल्याला ब्रिटिशांची मदतही मिळते. या गोष्टीसाठी त्यांना काय करायचं आहे, भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्याच्यासाठी त्यांनी भारताला जिंकलं. त्याच्यानंतर मग आहे नोकरीची संधी, की तिकडचे जे काही बेरोजगार होते त्या बेरोजगाराला काय द्यायचा, इकडं रोजगार द्यायचा. मग मोठमोठे अधिकारी पाठवायचे, मग त्यांना काय भेटन, रोजगारही भेटन. म्हणजे भारतामध्ये पण काय भेटन, कंपनीचे मॅनेजर आहे. मग छोट्या छोट्या समजा औद्योगिकरण झालंय इथं भारतामध्ये पण काय करायच्या, छोट्या कंपन्या टाकायच्या, कोणी मळेवाले आहे. तर याच्यासाठी नोकरीची संधी, याच्यासाठी भारताला त्यांना काय करायचं होतं, जिंकायचं होतं. त्याच्यानंतर आहे सेनेचा उपयोग. भारताच्याच पैशातून भारताचीच सेना तयार करायची. काय करायचं, भारतातूनच पैसा घेऊन जायचा, त्याच पैशातून आपण काय करायचं, सेना तयार करायची, भारतीय लोकांचीच सेना तयार करायची. याच सेनेचा उपयोग काय करायचा, इतर देशातले प्रांत जिंकण्यासाठी करायचा. हाही एक काय होता, ब्रिटिश सरकारचा उद्देश होता. आणि एक पुन्हा होता की ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी. कारण ख्रिश्चन धर्मीय जे काही पादरी होते त्यांचा पण काय होता का, असा एक जोर होता ब्रिटिश सरकारवर, म्हणून काय करायचं का भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसारही करायचा आणि त्यांचं काय करायचं, पाश्चिमात्यकरण करायचं. म्हणजे आता सांगा का जर एखाद्यानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला, म्हणजे त्यावेळेच्या लोकांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्या चालीरीती, त्यांची वेशभूषा, त्यांचे सण उत्सव हे कोणाची राहील, ख्रिश्चनांची राहील. त्यांची वेशभूषापासून त्यांचं कल्चर कोणाचं राहील, पाश्चिमात्य राहील. आणि जर पाश्चिमात्य राहील तर पाश्चिमात्यच वस्तूला काय राहील, इथं मागणी राहील आणि ते काय करेन, आपला माल आणखी विकत घेईन. हा सगळा उद्देश होता कोणाचा, ब्रिटिश सरकारचा. तर बघा आपण पाहिलं का ब्रिटिश सरकारचा भारताला जिंकण्यामागं उद्देश काय होता. आता आपण या गोष्टीला कशा कशा पद्धतीने त्यांनी जिंकत गेले या गोष्टीकडे आता आपण लक्ष देऊ.